आहे 11 डिसेंबर 2024 आणि हे पाहू शकता आपला 18 एकरचा चना आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये माझ्या चण्यामधून मी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यामध्ये मात्र 10 दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे। आतापर्यंत थंडी जशी पाहायला नाही भेटली अशी थंडी काय काय भागामध्ये पाहायला भेटणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा। पण राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचा कांदा काढणे असेल तर तुम्ही काय करा 19 तारखेपर्यंत तुमचा कांदा काढा, कारण की राज्यामध्ये ना परत 20 डिसेंबर नंतर एकदा वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी 10 दिवस कडक थंडीची लाट आहे, म्हणजे तीव्र थंडी राहणार आहे। पण मात्र 20 तारखेच्या नंतर एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या, कारण की 20 तारखेच्या तुम्ही कांदा काढून झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर जिल्हा या भागामध्ये 20 तारखेच्या नंतर एकदा वातावरण खराब होणार आहे, नाशिकपर्यंत खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर याचा परत व्हिडिओ आणखीन परत दिला जाईल, म्हणजे वातावरणाच्या अंदाजानुसार तुम्हाला पूर्वकल्पना दिली जाईल। पण एक माहीत असं म्हणून तुम्ही काय करा, 19 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून चांगला कांदा काढायची तयारी ठेवा। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र अशी थंडीची लाट राहणार आहे, दिवसा देखील थंड वाढणार आहे। म्हणजे आणखी 1-2 दिवस वाढत गेल्याच्या नंतर दिवसा देखील सगळ्या शेतकऱ्यांना स्वेटर घातलेले दिसतील, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणजे सगळं उत्तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये दिवसा असा थंड वारा जाणवल आणि रात्री देखील 8च्या नंतर एक थंड हवेची एक झुळूक येईल आणि लगेच गारवा जाणवायला दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि आपल्या महाराष्ट्रातले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असेल तर तुम्ही काय करा, आपलं 13-14 तारखेला तिरुपतीकडे एकदा मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून तिथला अंदाज घ्यायचा। आणि पुन्हा आणखी तिरुपतीमध्ये तामिळनाडूकडे म्हणजे